लास्ट टाइम आपण होमवर्कला काही एक्झाम्पल होते डिग्री आणि मिनिट्समध्ये, ते आधी कन्वर्ट करायचे होते पूर्णपणे डिग्रीमध्ये. ओके, मिनिट्सची व्हॅल्यू जी होती ती कशात कन्वर्ट करायला लागायची, डिग्रीमध्ये, आणि मग त्यानंतर त्यांना कशात कन्वर्ट करायचं होतं, रॅडियन. बरोबर. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल काय होतं, 30 मिनिट्स. ओके, पूर्णपणे आपण ज्या वेळेला एखाद्या डिग्री व्हॅल्यूला, म्हणजे आपण जो अँगल असेल त्या अँगलला डिग्रीमधून रॅडियनमध्ये कन्वर्ट करत असताना ती टर्म पूर्णपणे आधी डिग्रीमध्ये पाहिजे. ही पूर्णपणे नाही आहे, बरोबर ना. फ्रॅक्शन जरी असली तरी ती पूर्ण नाही आहे. मग आधी ह्या कन्वर्ट करण्यासाठी 60 + 30/60 पूर्णपणे कशात कन्वर्ट करायचा, डिग्रीमध्ये. 65 कशात कन्वर्ट करायचा, डिग्रीमध्ये. बरोबर ना. मग आता याला भाग दिला, परत भाग जातोय 65 + 1/2 डिग्री. ओके, आधी त्याला सॉल्व्ह करा. फर्स्ट मल्टिप्लिकेशन 130 + 1/2 that's 131/2. हा कशात आहे, डिग्रीमध्ये. नाव कन्वर्टेड इंटू ऍक्च्युअली बघायला गेलं हा पॉइंटमध्ये मी पूर्णपणे भाग का नाही दिला, मी त्याला पूर्णपणे भाग देऊ शकतो. मी पूर्णपणे भाग का नाही दिला, कारण मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पुढचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन मला पॉईंटमध्ये दिसायला नको, किंवा आपण जर पॉईंटमध्ये काढायला गेलं तर मग मला पायची पण व्हॅल्यू पुट करावी लागेल, 180ची पण व्हॅल्यू पुट करावी लागेल. एक एक म्हणजे आपण म्हणतो ना, त्या व्हॅल्यू सगळ्या पुट करून मग फ्रॅक्शनमध्ये घ्यावा, आणि तो प्रॉडक्ट सोपा नाही. जर तुम्हाला सांगितलं याची व्हॅल्यू काढा 131/2 किती येणार, 65.5. 65.5 आला की त्याला π/180 मल्टिप्लाय करायचं. मग पायची व्हॅल्यू 3.14 आणि तर 22/7 घ्या. आता इकडे पॉईंटमध्ये तिकडे रॅशनल फॉर्म आहे, दोघांचा प्रॉडक्ट करायला गेलं तर तुमचं लेंदीनेस जास्त वाढतं. म्हणजे थोडासा सोप एक इझी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करा. कॅल्क्युलेशन करण्यासाठी जनरली एक लक्षात असू द्या, रॅशनल फॉर्म ठेवत असताना कॅल्क्युलेशन करताना त्याला डायरेक्टली डिवाइड कधीच करायचं आहे. कॅल्क्युलेशन करत असताना खास करून रॅशनल फॉर्म असेल ना त्याला ॲजिटिव्ह नव्हतं, जेव्हा गरज पडली तेव्हा त्याला फ्रॅक्शनमध्ये आलं. रॅशनल फॉर्मला कॅल्क्युलेशनचा वापर करण्यासाठी आपल्याला प्रॉपरली ठेवावं लागतं रॅशनल फॉर्मला. म्हणून जनरली रॅशनल फॉर्म कॅल्क्युलेट करत असताना एक सिस्टीम ठेवायची. हां, काही वेळेला ठीक आहे चला एवढी एकच टर्म आहे, पण काही वेळेला 3-4 टर्म्स येतात. मग त्यावेळेला डिनॉमिनेटर बऱ्याच वेळेला सेम करावं लागतं. जसं इथे आलं, जसं या ठिकाणी आपण इथे काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि मग त्याला सॉल्व्ह केलं. बरोबर ना. मग त्या पद्धतीने सॉल्व्ह करता आलं पाहिजे, सिस्टमॅटिकली करता आलं. म्हणजे रॅशनल फॉर्मसाठी सांगतो खास करून. रेग्युलर कॅल्क्युलेशन अल्जेब्राइकली होऊ शकतं, पण रॅशनल फॉर्मचं कॅल्क्युलेशन ही त्यांच्या वेगळ्या ट्रिक्सने चाललं असतं, म्हणून लक्षात असू द्या. नाव देन वी हॅव टू कन्वर्ट दॅम इनटू, if you multiply by π/180 then convert it into radian. डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये जेव्हा आपण π/180 ने मल्टिप्लाय करतो. 131 आणि 180 त्यांच्यामध्ये एक कॉमन टर्म नाही. 131 इज प्राईम, पूर्णपणे त्याला भाग जाणार नाही. बरोबर. मग आता डायरेक्ट 2 ने 180 ला मल्टिप्लाय करा. 131 π/360 बस इनफ फॉर रॅडियन. ओके, नेक्स्ट 40 डिग्री 40. ही सोपं होतं, कारण याला 6 ने भाग जातो. एक लक्षात घ्या, जो मिनिटमध्ये जी व्हॅल्यू असते त्याला 6 ने भाग केला की समजून घ्यायचं की तो सोपं एक्झाम्पल आहे. 6 ने, कारण आपण डिवाइड कशाने करत असतो, 6 ने करत असतो, त्यामुळे ते इझी लेवलमध्ये लागतं. आणि ते असं पण काही अवघड नाही. हे तर सुरुवात झाली, हे आपण डिग्री मिनिटमधून आपण फ्रॅक्शनमध्ये आणतोय. आपल्याला फ्रॅक्शनमधून किंवा ह्या व्हॅल्यूवरून तिथे पोहोचायचं आहे. मग ज्यावेळेला आपण डिवाइड करतोय, इथे डिवाइड करतोय, त्यावेळेला आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायचं आहे. जसं डिवाइड करतो तसं तिथे काय करावं लागेल, मल्टिप्लाय. पुढचं रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन झालं की त्यानंतर हेच एक्झाम्पल आहे. ओके, नाव तर 40 + 48/60 डिग्री. बरोबर. चला मग सांगा काय करावं लागेल. 40 प्लस इथे काय लिहू, हो इथे काय लिहू, 4/5 डिग्री. ओके, चला क्रॉस मल्टिप्लाय. 200 + 4
200 प्लस 4 इज 204 बरोबर ना. डायरेक्ट आता हळूहळू पुढे डायरेक्ट लिहायला सुरुवात करायची. दॅट्स 204/5 झालं इथपर्यंत. ओके, नाउ वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू 204/5 इंटू पाय बाय 180. कन्वर्ट झालंय रेडियन मध्ये. ओके, नाउ मग भाग द्या. दोनात येईल का? परत दोनात जातो. किती? परत जातोय 17 तरी 1 कवर 5 तरी 15 बरोबर ना. that's 17 that's 5 15 बरोबर. किती जातोय? 17 तरी 1 कवर आणि 5 तरी 15 15 तरी 45 डायरेक्टली जातोय. ओके, नाही त्याच्या पद्धतीने मी टप्प्याटप्प्याने जातो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने जातो. ओके, झालं. इथून पुढे 17 आणि 15 काही कॉमेंट त्याच्यामध्ये राहिली द्या. 17/15 राहील. जास्त नको. आणि लक्षात तुम्ही इथे ॲन्सर ठेवलं, लक्षात घ्या, तुम्ही इथे ॲन्सर ठेवलं तर ॲन्सर हे अर्धवट राहील. फायनल ॲन्सरला मिनिमम अर्धा मार्क्स द्या. हां, अजून 5 मल्टिप्लाय करा. 15 ओके. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर इथे आन्सर ठेवलं ना, इथे या स्टेपमध्ये, तर तुम्हाला पूर्णपणे मार्क्स मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. तुमच्या फक्त एवढ्या स्टेपला मार्क्स मिळतील. फायनल आन्सरला मिनिमम हाफ मार्क्स तरी येईल. आणि हे एक्झाम्पल फक्त 1 किंवा 2 मार्क आहे. आलं लक्षात? कारण याच्यामध्ये कन्वर्जन आहे. ज्याला हाफ मार्क्स असेल त्याला मल्टिप्लाय केलं पाय बाराने दिलं त्याला हाफ मार्क्स असेल आणि फायनल आन्सरला 1 मार्क्स असेल कदाचित. म्हणजे तो वेटेज लक्षात आहे. आलं लक्षात? चला, क्वेश्चन नंबर कन्वर्ट आहे ना आपलं. डिग्री टू रेडियन झालं, आता रेडियन टू डिग्री. क्वेश्चन नंबर किती आपला? 4 असेल ना. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्रीज. Express the following angles in degrees. First, 5 pi by 12 radian. जास्त काही इंजिनियर्समध्ये पडण्यात काय अर्थ नाही, कारण तेच कॅल्क्युलेशन. कारण ऑलरेडी आपण जे डिग्रीमधून रॅडियनमध्ये कन्वर्ट केले तेच अँगल कन्वर्ट करताना मल्टिप्लाय पण त्याच सेम बनवलं. चला, जस्ट हाऊ टू कन्वर्ट रॅडियन टू डिग्री. जस्ट मल्टिप्लाय बाय 180/pi अँड देन सेम कॅल्क्युलेशन. परत एकदा सेम कॅल्क्युलेशन. जर कन्वर्जन करत असेल 5 pi by 12 रॅडियन is equals to 5 pi by 12 ला कितीने मल्टिप्लाय करू? कशात कन्वर्ट होईल? डिग्री. रेग्युलर कॅल्क्युलेशन. पाय गेट कॅन्सल. ओके, याच्यात फक्त व्हॅल्यू काढायची प्रॉपर व्हॅल्यू. तर सांगा मारणे जातोय पूर्णपणे. किती येतोय? 15. किती येणार? 15 into 5 बरोबर. 75 डिग्रीचा अँगल काढला मागच्या एक्झाम्पल्स मध्ये. हा तुला 5 pi by 12 हा झालाय सेम आला ना. तेच तिकडे इकडे गेलं तर तिकडे इकडे इंटरचेंज होतो. सेकंड, चला करा बरं, मी देतो एक्झाम्पल.
7 pi by 12 radian minus 5 pi by 3 radian 11 pi by 18 radian 5 radian minus 1 by 4 radian minus 2 pi by 9 radian वन बाय 3 राहिले 8 राहिले आणि हा असं काही नाही पाय कॅन्सल व्हायला पाहिजे 5 हा 5 राहिला निघायचा आणि लक्षात घ्या असं काही नाही की प्रत्येक वेळेला पाय कॅन्सल होईलच ओके काही ठिकाणी पाय राहून जाईल कॉन्स्टंट आहे पटकन करा नाव 11 pi upon 18 into 180 upon pi कशात कन्वर्ट झाला डिग्री तर 18 10 झाला 18 नाही 180 होतील ना डायरेक्टली भाग जातोय 10 ने बरोबर पाय पाय कॅन्सल दॅट्स 111 into 10 किती होणार बरोबर साधा कॅल्क्युलेशन आहे अवघड नाही यायचं that's 5 into 180 upon pi डिग्री मध्ये पायची व्हॅल्यू कॅन्सल होणार नाही म्हणून काही त्याच्यात वेगळा पण येणार नाही त्याच्यात पाय राहिला तरी काही फरक पडणार नाही तर 5 into 180 किती येणार 900 upon pi काही प्रॉब्लेम ओके नंतर मायनस साइन बाय 1/4 into 180 upon pi चला डिग्री मध्ये कन्वर्ट झाला 45 मी आधी पण सांगितलं 180 ला 4 ने भाग दिला की 45 टप्प्याटप्प्याने 5 ने भाग दिला तर 36 येणार 6 ने भाग दिला तर 30 येणार पण हे टप्पे लक्षात ठेवा फक्त कोणत्या टर्मने कोणाला भाग दिला की आपल्याला काय मिळतं ओके नाव इक्वल टू काय येणार मग मायनस 45 अपॉन पाय डिग्री 45 अपॉन पाय डिग्री नेक्स्ट minus 2 pi by 9 into 180 upon pi परत pi pi गेट चला पुढे भाग द्या 9 ने जाते का 180 ला 9 दुने that's 20 into 2 40 upon pi चल pi कैंसिल करते 40 minus 40 बरोबर ओके नेक्स्ट 1/3 into 180 upon pi degree then 180 होती ना तर त्याला डायरेक्टली वाढवलं तर काय आहे पाहिजे 60 upon pi degree then 8 into 180 upon pi हा 8 into 180 सांगा डायरेक्टली 1 एवढेच सफिशियंट आहे आणि जनरल लक्षात घ्या जे आपण मागचे एक्झाम्पल केलेत का तेच एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व्ह करते सगळेच्या सगळे म्हणजे काय डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये केलं होतं त्यांनाच परत उचलायचं रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये केलं फायनल आन्सर एक्झॅक्टली अपोजिट होतं जिथे आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचो इथे काय होणार 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय परत त्याच ठिकाणी पोहोचतो लक्षात त्यामुळे याच्यामध्ये आपलं असं वेगळा पार्ट नसणार आहे कशात लक्षात कन्वर्जन सोपं होणार लक्षात येत आहे काय सांगतोय ओके चला मग आता एक पुढचा नवीन एक क्वेश्चन आहे तो काल आपण शेवटचे एक्झाम्पल केले होमवर्कला एक्झाम्पल दिले होते दिलेल्या फ्रॅक्शनल अँगल्सला कन्वर्ट करा डिग्री मिनिट सेकंड कॅल्क्युलेशन पटापट करायचे ना तेही मोठे मोठे प्रॉडक्ट्स मी आत्ता सांगतो मोठे मोठे प्रॉडक्ट्स करावे लागतील कारण प्रॉडक्ट्स केल्यानंतर फ्रॅक्शनमध्ये प्रॉडक्ट्स येतात मला एकदा लक्षात घ्या
झालं? झालं का? क्वेश्चन नंबर 5. Express the following angle. Express the following angles in degrees, minute and seconds. Degrees, minutes and seconds. First, 94.3366 degree. ओके, पॉइंट मध्ये आहे, व्यवस्थित आता समजून घ्या, मग त्यानंतर पुढे अप्रोच करू. रिलेशन माहिती पाहिजे, मी आधी पण सांगतो. 1 revolution equals to 360 degree. Okay, that's 1 degree is equals to 60 minutes. Okay, now 1 minute is equals to 60 seconds. Now we have to convert the fractional degree angle in degree, minute and second. आता actually degree, minute, second काय 94 इंटिजर आहे, बरोबर. आणि तिथून जर पॉइंटचा भाग बाजूला काढला, 94 बाजूला केला, पॉइंटचा भाग बाजूला केला, 94 इंटिजर आहे. आपल्याला अँगल असा आहे 94 च्या आणि 95 च्या मध्ये, बरोबर ना. 94 आणि 95 च्या मध्ये, म्हणजे मधलं जे कॅल्क्युलेशन उरलंय 94 च्या पुढचं पॉइंट मधलं, त्याला अगोदर आपल्याला 1 डिग्री पेक्षा लहान येतोय, बरोबर ना. आपण 94 घेतला प्लस 0.3366, बरोबर. हा कशात आहे? डिग्री मध्ये, बरोबर. 94 डिग्री ठीक आहे, पण त्याच्यानंतर जो पॉइंट मधला भाग आलाय तो 1 डिग्री पेक्षा कसा आहे? कमी आहे. मग त्या 1 डिग्री पेक्षा कमी असलेल्या भागाला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मिनिट्स मध्ये, कारण तो लहान आहे ना. 1 डिग्री पेक्षा कसा आहे? लहान आहे. 1 डिग्री पेक्षा लहान. आपण असं म्हणतो बघा, 1 वाजून 10 मिनिटं झाले, 15 सेकंद झाले, फॉर एक्झाम्पल आहे, बरोबर. मग त्याच पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. मग याला डिग्री मधून मिनिट्स मध्ये येताना काय करावं लागेल? 60 ने मल्टिप्लाय, कारण 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स आहे आणि 1 मिनिट इज इक्वल्स टू 66 सेकंड. मग डिग्रीचं कन्वर्जन मिनिट्स मध्ये करताना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 60 त्या फ्रॅक्शनल पॉइंटला, म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 60 ने. मग इथे मी त्याच पद्धतीने रिड्यूस करणार. ओके, पण रिड्यूस करताना कॉमा वगैरे द्यायचा नाही, कुठे काय करतो हे लक्षात घ्या. मी काय करणार आधी इंटिजर पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट अगोदर बाजूला ठेवतो. ओके, that's 94 plus 0.33 into 6 डिग्री मध्येच आहे, अजून डिग्री मध्येच आहे, प्लस मध्ये. जर दोघांची ऍडिशन केली तर परत हीच येईल, बरोबर. इंटिजर पार्ट आणि फ्रॅक्शन मध्ये पॉइंट मधला जो भाग असेल. ओके, नाव मला डिग्री सेपरेट करून द्या. डिग्री कसं सेपरेट करणार लक्षात घ्या. 94 डिग्री, पण इथे 0.3366 into 60 मिनिट्स. इथे ऍडिशन वगैरे राहणार नाही. आपण कन्वर्ट करताना डिग्री मिनिट, आता मिनिट मध्ये कन्वर्जन करतोय, बरोबर. आता यांचा दोघांचा प्रॉडक्ट मला सांगायचं पटकन. आधी सांगितलं प्रॉडक्ट करावं लागेल, मोठे मोठे कॅल्क्युलेशन येते, पटकन सांगायचं. चला चला, येतो ना प्रॉडक्ट, येतो सगळ्यांना. 0.33 2.0199960
2.0 196 2 पॉइंट परत एकदा चेक पॉइंट चेक करायचा प्रोडक्ट बरोबर आहे पॉइंट चेक करायचा 20.196 right 94 degree 20.196 minutes झालं ठीक आहे झालं प्रॉडक्ट झालं प्रॉडक्ट झालं नंतर करा 0.3366 into 60 that's why is 20.196 ओके प्रॉडक्ट आला तो मिनिट मध्ये आला बरोबर पण मिनिट पर फ्रॅक्शन मध्ये ना मिनिट पर फ्रॅक्शन मध्ये असेल तर त्याला परत ऑब्वियसली आता मिनिट कसं आहे 20 मिनिट्स टू 21 मिनिटच्या मध्ये 20 मिनिट्स टू 21 मिनिटच्या मध्ये म्हणजे ऑब्वियसली 20 मिनिट्स बाजूला निघून जाईल आणि त्याच्या पुढचा जो पार्ट असेल तो कशात असेल सेकंड्स मध्ये असेल कशात असेल सेकंड्स मध्ये जसं 94 डिग्री बाजूला निघाला आणि तो फ्रॅक्शन पार्ट होता तो मिनिट मध्ये आला तो मिनिट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर परत त्या मिनिट मध्ये काय येतोय फ्रॅक्शन पॉइंट येतोय मग 20 बाजूला निघाला पुढचा जो फ्रॅक्शन पार्ट असेल तो कशात कन्वर्ट होईल सेकंड्स मध्ये मग आपण असं करू वाटलं 94 डिग्री 20 प्लस परत त्याच्यातला इंटिजर पार्ट बाजूला काढला 0.196 मिनिट्स अजून मिनिट्स मध्ये जसं आधी पहिली स्टेप ची कॉमन तीच ओके नंतर 94 डिग्री 20 मिनिट्स आता सेकंडला कन्वर्ट करताना याला कितीने मल्टिप्लाय करू 0.196 इंटू कशात कन्वर्ट झाला सेकंड्स मध्ये टप्पा आहे प्रत्येकाचा टप्पा फिक्स्ड आहे नाव देन 94 डिग्री 20 मिनिट्स तर प्रोडक्ट झाला चला पटकन 11.76 सेकंड्स बरोबर ओके पण सेकंडच्या पुढे तर आपण कुठे जात गेलेलो आहे बरोबर ना मग एक काम करायचं मला सांगा हा कोणाच्या जवळ आहे इंटिजर कोणत्या इंटिजर जवळ आहे 11.76 कोणाच्या जवळ 10 च्या का 12 च्या 12 च्या जवळ पण नियर अप्रॉक्सिमेटली घेतलं चालेल इंटिजर फॉर्म लिहायचा फ्रॅक्शन मध्ये न लिहिता कसा लिहायचा इंटिजर फॉर्म मध्ये मग मी असं लिहायचं का 94 डिग्री 20 मिनिट्स 12 सेकंड्स अप्रॉक्सिमेटली बस कन्वर्ट बस फ्रॅक्शन विल बी कन्वर्टेड into 94 degree 20 minutes 12 seconds that's answer in the लक्षात घ्या पटकन घ्या पुढचं एक्झाम्पल तुम्हाला दिसलं तुम्ही ट्राय करायचं लगेच डाऊट असेल समजलेलं नसेल विचारायचं तुमचा नेक्स्ट एक्झाम्पल कसं असेल बघा 321 प्लस 0.9 डिग्री ओके देन 321 degree okay now then 0.9 into 60 minutes then we are getting 321 हा फ्रॅक्शन मध्ये आला असता तर जी पुढची गोष्ट होती सेकंड मध्ये गेला असता बरोबर नेक्स्ट हा कधी कधी असं पण होतं मिनिट येतच नाही डायरेक्ट सेकंडवर जावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जो आपला हा प्रॉडक्ट आहे 20.196 आला होता तो 0 पॉईंट मध्ये असेल तर 0 मिनिट असं थोडी म्हणलं आहे आपण डायरेक्ट सेकंडवर जावं लागेल जर 0 पॉईंट समथिंग आला इथे तर आपल्याला डायरेक्ट 60 ने मल्टिप्लाय करून त्याला कुठे द्यावं लागेल सेकंड्स मध्ये लागेल मग तिथे आपण 0 मिनिट न लिहिता डायरेक्ट सेकंड मध्ये लिहिलं तरी चालतं नेक्स्ट थर्ड एग्जांपल 200.6 डिग्री
200 degree 30 seconds 30 minutes 36 का 36 येत आहे का एक्झाम्पल बनवता क्लिअर कट येतात का सगळे म्हणजे त्या फॉर्ममध्ये कोणाला काही डाऊट आहे नक्की फक्त कॅल्क्युलेशन असते मोठे मोठे प्रॉडक्ट असतात त्याच्या व्यतिरिक्त काही नाही फक्त डिग्री मिनिट आणि सेकंड आपल्याला फक्त प्रॉपरली आलं पाहिजे डू एक्झाम्पल होमवर्कसाठी असतील ना हे फोर्थ 183.7 डिग्री 5 245 into 33 आणि एक्झाम्पल कमी वाटत असतील आपल्याकडे अजून एक्झाम्पल येतात कमी वाटत असतील तुम्ही इव्हन बुक्स बघितले का तुमचे बुक्स बघितले का बघितले एक्झाम्पल बघितले आपले किती झाले